Brought to you by Sandeep University. Welcome to Sandeep University, a UGC-recognized experience, a 250-plus acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाशिकमधून समोर आलेल्या खरात फाईल्सनं महाराष्ट्राचं अख्खं राजकीय आणि सामाजिक जीवन जे आहे ते ढवळून निघालेलं आहे. अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण करताना त्यांचे व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अशोक खरातचे पॉलिटिकल कनेक्शन जे आहेत ते अधोरेखित होऊ लागलेले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या ज्या आहेत त्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत, पण त्या एकट्याच नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की अधिकारी आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत, अनेक लोक अशोक खरातच्या संपर्कात होते आणि या संपर्काचा फायदा घेऊन अशोक खरात यानं महिलांचं शोषण केलं. आपल्याला कुणीतरी वाचवायला मागे आहे या एका प्रकारच्या आत्मविश्वासामुळेच अशोक खरातनं अशा पद्धतीचं कृत्य वारंवार महिलांसोबत केलं. आता या प्रकरणामध्ये SIT नेमलेली आहे, अशोक खरात अटकेत आहे, पण प्रश्न संपलेले नाही आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन धक्कादायक खुलासे किंवा गौप्यस्फोट जे आहेत ते सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून केलेले आहेत. अशोक खरात हा केवळ अशोक खरातला अटक होऊन हे प्रकरण संपणार नाही असा त्यांचा दावा आहे. या प्रकरणामध्ये इतर जे लोक अडकलेले आहेत, काही अधिकारी मदत करतायत, काही नेते मदत करतायत, काही अशी मंडळी आहेत की ज्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आपल्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिली गोष्ट तर ताई, तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये म्हटलात की हे प्रकरण केवळ खरातशी संबंधित नाही, खरातच्या पलीकडे खूप सारे लोक याच्याशी जोडले गेले आहेत. नेमकं काय आहे हे सगळं, ही सगळी माहिती तुझी तुमच्या पर्यंत आलेली आहे ती? अभिजित, कसं झालं की एकतर मी परवापासून मुंबईत नव्हते आणि काल संध्याकाळी परत येणार होते आणि मग मी ते जे नाशिक सिन्नर त्या भागातली जी माणसं होती ज्यांना मला भेटायला यायचं होतं त्यांना मी सांगितलं की तुम्ही म्हणजे संध्याकाळ नंतर कधीही या. आणि त्याच्या आधी मला आधी काही व्हिडिओज, काही फोटोज आणि अमुक सगळी माहिती आली होती, काही FIR झाले होते. ते सगळंच बघून इतकी किळस आली होती. एक त्याच्यातले 2 व्हिडिओ तर खास इतके घाण होते, ते बघूनच किळस आली, अक्षरशः किळस आली की अशी माणसं, अशी विकृत माणसं या महाराष्ट्रात आहे ते बघून मला खरंच विश्वास बसेना. आणि त्याच्यानंतर त्या लोकांशी बोलून, सगळ्यांशी त्या पीडित आहेत आणि अमुक लोक आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी बोलल्यानंतर काल संध्याकाळी मी जेव्हा ते बाकीचे बघितले व्हिडिओ आणि सगळी जी माहिती घेतली त्यानंतर तर खरंच हरका पुढाला, डोकं सुन्न झालं, राग आला, सगळं असं एकत्रपणे झालं की काय ती हे हैवाण आहे, ही विकृतपणाचा कळस आहे. पीडितेने तुम्हाला ताई काय अकाउंट सांगितलं, काय त्यांचं म्हणणं होतं, काय केलं या खरातने, कसं अशा एका पाठोपाठ एक अशा इतक्या महिलांशी असं शोषण, ब्लॅकमेल केलं त्यांनी नेमक्या काय हातखंडे वापरले? नाही, आता त्याचा जो आज मी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगितलं की तो एक उष्णोजल बनवायचा, उष्णोजल. आणि मला वाटतं त्याचं जे आता मी स्टडी केला ना, कुठेतरी तो कुठल्या तरी काळात मला वाटतं ओशोनशी प्रभावित असायला हवा असं मला वाटतंय. कारण जे शब्दप्रयोग वापरले गेलेत, एक तर ते उष्णोजल आणि त्याच्यानंतर त्यांनी ओशोप्रे आणि सिद्धप्रे. तर त्याच्यात मग मी वाचलं की ओशोंचं पण अशी एक प्रेयर आणि एक कसं मेडिटेशन असायचं, ते शब्द त्यांनी तिथं उचलले की काय, असं एक प्रश्न पडतो मनात. पण आता हे सगळं काय आहे ते आपण लोकांना सांगूया. एक म्हणजे हे जे उष्णोजल होतं, तर ते उष्णोजल म्हणजे कॉफ सिरप मध्ये तो पाणी घालायचा आणि त्याच्यात कुटून व्हायग्रा घालायचा. बापरे. आणि हे जे सो कॉल्ड याला तो उष्णोजल नाव दिलं होतं. आणि हे म्हणजे राजकारण्यांमध्ये इतकं फेमस झालं की कुठून कुठून लोक माणसं पाठवायचे, गाड्या पाठवायचे, एक माणूस तर हेलिकॉप्टर पाठवायचा. बापरे. आणि हे ऐकल्यानंतर असं खरंच कळत नाही ही माणसं आहेत, ऊन आहेत हे सगळे जे काय महाराष्ट्राच्या राजकारणात करतायत. त्याच्यापैकी एक तर त्यांचं नाव देखील मला माहितीये पण मला बोलता येत नाहीये, पण ते बालाजी, तिरुपती बालाजीचे टेम्पलचे ट्रस्टी आहे आणि ते तर म्हणे थेट हेलिकॉप्टर पाठवायचे. आता हे सगळं ऐकल्यावर इतकं डोकं बधीर झालं माझं की आता काय बोलायचं या लोकांना.
त्याच्यात मग असं कळतंय की ते जे अं, बायका ज्या श्रीमंत घरातल्या असायच्या त्यांना ते असंच त्यांच्याकडनं पैसे काढायचे, अमुक काढायचे, आणि ज्या मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा खालच्या असायच्या त्यांचं ते प्रॉपर, म्हणजे ते म्हणतात ना, खरंच लिंग पिसाट जो शब्दप्रयोग आज झाला तो परफेक्ट आहे त्यांच्यासाठी. परफेक्ट म्हणजे परफेक्ट आहे. तर आता त्यांनी जे साधना सो कॉल्ड त्यांची होती ती काय होती, तर उष्णोप्रे आणि सिद्धप्रे. म्हणजे ती काय असायची की श्रावणातल्या सोमवारी आणि महाशिवरात्री. आता कसं आहे माहितीये, लोकांची जे भाबडे लोक असतात त्यांची श्रद्धास्थान असतं परमेश्वर, बरोबर. आणि त्याचाच गैरवापर करून किंवा त्यांच्यासारखं आवभाव आणून त्यांच्यासारखं वागून ही सगळीच मंडळी त्याचा गैरफायदा घेतात, लोकांच्या मनाशी खेळतात, त्यांच्या विचारांशी खेळतात. आता फॉर एक्झाम्पल मला तेच आता हे सगळे बघून, म्हणजे रुपाली चाकणकरांचे त्यांच्याबरोबर असलेले फोटो, त्यांचे व्हिडिओज, त्यांना ज्या त्या पायावर डोकं ठेवून जे पाया पडल्या, त्यात त्यांना भरवतानाचे म्हणजे अक्षरशः असं, जर आता मला कोणी भरवलं तर मला नाही वाटत मी कधी कुठल्या पुरुषाच्या हातात केक घेईन. मी हाताने घेईन आणि मी खाईन. पण यांना अगदी भरवतानाचे आणि त्यांनी अगदी हात पकडून असे घातलेले फोटोज म्हणा, हे त्यांना भरवतायत, ते यांना भरवतायत. काय चाललंय हे सगळं? आणि ह्या व्यक्ती म्हणजे रुपाली चाकणकर या त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचं नाव आहे, त्यांचं पद आहे, पद. म्हणजे तिथे लिहिलेलं आहे की महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा. त्यामुळे लोकांना काय वाटणार, बायकांना काय वाटणार की बाबा ठीक आहे, आपल्याला इकडे जायला काहीच हरकत नाहीये, कारण ह्या जर आपल्या अध्यक्ष जात असणार म्हणजे सेफ असेल. आणि तिथे जाऊन त्यांना हे सगळं भोगावं लागलं, तर त्याच्यात हा दोष हा रुपाली चाकणकरांचा आहे. मला एक प्रश्न ताई तुम्हाला विचारायचा होता की हे एक्झॅक्टली मला हेच विचारायचं होतं की हे कधीपासून हा खरात अशा पद्धतीच्या महिलांचं लैंगिक शोषण करत होता, आणि दुसरी गोष्ट की महिलांना त्याने धमकावून अशा पद्धतीच्या गोष्टी केल्यात याचा म्हणजे, आणि दुसरी गोष्ट की हे अनेक लोकांच्या डोमेनमध्ये होतं का? होतं तर ही सगळी नेते मंडळी, प्रभावशाली मंडळी ती त्याच्यावरती का पांघरून घालत राहिली, त्याच्यावरती आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असे प्रश्न पण त्याच्यामुळे समोर येत आहेत. नाही, नक्कीच. म्हणजे यांना प्रकरण माहित नाही किंवा हा व्यक्ती कसा आहे हे माहित नाही. त्यांना अगदी पप्पा म्हणणाऱ्या ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांना त्यांची ही काळी बाजू माहित नाही असं मी मानूच शकत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती समजायला 1, 2, 4, 5 वर्ष लागतात. 2014च्या आधीपासून त्या त्यांना ओळखायच्या. त्यामुळे मला नाही वाटत की त्यांना काही माहिती नव्हतं असं शक्य पण आहे. आणि आताच्या घटकेला ज्या ज्या गोष्टी एक बाहेर येतात आणि अनेक खुलासे आता होतच जातील, तर त्याच्या मला असं वाटतं की त्या ज्या पीडित महिला आहेत, एकतर सरकारने त्यांच्यासाठी नाही काहीतरी प्रोटेक्शन देऊन त्यांना सगळ्यांना सरकारपर्यंत पोहोचण्याची संधी ही मिळाली पाहिजे. कारण आताच्या घटकेला फार कमी लोकांनी केलेलं आहे ते. पण तुम्ही जर त्यांचा जो मागचा आलेला व्हिडिओ जरी बघितलात तर बाहेर कित्येक लोक वेट करत होते. म्हणजे वेटिंग मध्ये जर आपण त्यांच्या वेटिंग एरियामध्ये बघितलं तर खूप लोक वेट करतात. तर त्यांना भेटायला असंख्य लोक यायचे. असंख्य लोकांबरोबर त्यांनी काय काय केले आहेत कृत्य, त्याच्यापैकी 58 व्हिडिओ त्यांना मिळालेत. पण काल जे व्यक्ती आले होत्या त्यांनी मला सांगितलं की एक हार्ड डिस्क आहे ज्याच्यात खूप मोठा डेटा आहे, पण तो डिलीट केला गेलाय आणि त्यात असंख्य फोटो आणि व्हिडिओ आहेत. बापरे. आता तो रिट्रीव्ह करता येणार आहे का वगैरे वगैरे आमची चर्चा चालली होती काल. तर एक्सपर्ट कोणी असेल तर मला वाटतं ते पण शोध तर करत असतीलच. पण आताच्या घटकेला हे खरंच बघून ना अभिजित डोकं गरगरायला लागलं माझं की अशी पण माणसं असतात. ताई तुम्ही काल ज्यावेळेला त्या पीडिता तुमच्याशी बोलल्या त्यावेळेला त्या काय त्यांचं अकाउंट काय होतं की कशा पद्धतीने त्याने जाळ्यात ओढलं, फसवलं, कशा पद्धतीने त्यांनी काही ब्लॅकमेलिंग केलं, त्यांचं म्हणणं काय होतं? मला थोडंसं त्या ज्या तक्रारकर्त्या होत्या किंवा तुमच्याकडे ज्या लोकांनी त्यांचं म्हणणं मांडलं त्यांची काही बाजू तुम्हाला मांडता आली तर? नाही कसं आहे अभिजित की मी बोलले ना तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना लगेच त्यांच्या जे बाजूची लोक आहेत ना त्यांना लिंक लागतील. त्यामुळे आत्ताच्या घटकेला आपण त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. नाव न घेता ज्या गोष्टी तुम्हाला सेफली सांगता येतील त्या. आता त्याच्यात
त्यांना ना हॅल्युसिनेशन सारखं झालं होतं आणि त्या स्थितीत त्यांच्यावर जबरदस्ती केली गेली, हॅल्युसिनेशन झाल्यासारखी. आणि म्हणजे आता त्यांना काय हिप्नोटाईज केलं, काय केलं परमेश्वरालाच माहिती, पण अगदी हॉरिबल केलं ते. आणि अशा शेकडो बायका आहेत असं मला त्यांच्याकडनं माहिती मिळाली आहे. पण म्हणूनच मला वाटतं की सरकारने काहीतरी करून त्यांना सेफगार्ड करण्यासाठी आणि जास्तीत जास्त महिलांनी पुढे येऊन ही इन्फॉर्मेशन जर दिली तर ह्याच्या मागे कोण बाकीचे कोण होते, आताच्या घटकेला त्यांची जवळची माणसं कोण आहेत आणि कोणी मिळून हे बाहेर काढलं, हे सगळं माहितीये. पण आणि किती लोक आणि किती राजकारणी याच्यात इन्व्हॉल्ड होते हे सगळंच आता येत्या काही दिवसात मला वाटतं बाहेर येईलच. त्यांची मोठी मोठी नावं ऐकलीत ती ऐकून तर खरंच हादरून जायला जाणार. हे काय आहे की पिंडीवरचा म्हणजे काय हंडा हलायचा आणि त्याचा पण तुम्ही उल्लेख केला की आणि ते 11 वेळा जप करायला सांगायचे वगैरे, हे काय प्रकरण होतं? हो, त्याच्यात काय होतं की ते 2 प्रकारे मी म्हटलं त्यांची ते ओशनो प्रेयर आणि सिद्ध प्रे असं काहीतरी ते करायचे. ते ओशनो प्रे म्हणजे काय की श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी हे 2 प्रकार ते करायचे. तर त्याच्यात काय असायचं की पूर्ण काळोख केला जायचा. पिंडीवरचा जे हंडा असतो ना त्यांचा शब्द होता ऍक्टिव्हेट, म्हणजे मला वाटलं तो नुसता हलतो, तर त्यांना ऍक्टिव्हेट केलं जायचं असं सांगितलं गेलं. आणि मग ओम ईशान्येश्वराय नमः असं 11 वेळा म्हणून मग त्या अंधारात ते प्रश्न विचारायचे. म्हणजे ते जी लोक होती की बाबा मूल होणार की नाही, अमुक होणार की नाही, तमुक होणार की नाही, ज्याला जे प्रश्न होते. तर आता समजा एका स्त्रीने विचारलं की बाबा मला गर्भधारणा होईल की नाही, तर 1 महिन्यात होईल का 6 महिन्यात होईल, म्हणजे 1 महिन्यात जर ते थांबलं नाही तर मग म्हणायच्या 6 महिन्यात होईल का, मग वर्षभरात होईल का. आणि काही प्रश्नांचं नाही असं उत्तर असलं तर काहीच व्हायचं नाही असं. तर ते ऍक्टिव्हेट म्हणजे ते हलायला लागायचं आणि ते थांबायचं असं. तर असे प्रश्न विचारले जायचे. आणि ती सिद्ध प्रे म्हणून जे प्रकार होता त्या सिद्ध प्रे मध्ये काय केलं जायचं की तो तर एकदमच विचित्र होता की होम करताना आतून सर्पाचे आवाज यायचे, सापाचे आवाज यायचे. काही जणांना अशा आकृत्या दिसल्या, तर काही जणांना ऍब्सल्यूट हॅल्युसिनेशन झाले होते. तर असे सगळे हे सिद्ध प्रेमध्ये व्हायचे. आणि ज्या काल गोष्टी ऐकल्या म्हणजे त्याच्यात तर एक साई सिल्वर नावाचं एक मंगल कार्यालय आहे शिर्डीला. ती पण म्हणे काही 3 भाऊ होते शेळके पाटील म्हणून, तर त्यांच्याकडनं पण काही पैसे घेतले गेले आणि म्हणजे यांनी सावकारकी म्हणून पैसे दिले आणि मग त्यांचं मंगल कार्यालय जे आहे ते त्यांनी हडपून घेतलं असं. अजून एकांचं ते प्रकरण मला वाटतं सोमवारपर्यंत तुम्हाला मी सांगेनच, कारण अजून तो प्रकार पूर्ण व्हायचा बाकी आहे. तर ते पण तसंच म्हणजे त्यांचं पण हडपलं गेलं. आणि एक विकास दिवटे नावाचा एक व्यक्ती आहे ज्याची सुइसाइड झाली होती, शिर्डी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे आणि ती दाबली गेली होती. ती कोणी दाबली तर ही फाईल रिओपन झाली तर बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल. म्हणून मी सुद्धा आता फडणवीसांना देखील पत्र देणार आणि श्री सदानंद दाते ज्यांच्यावर मला खरंच खूप आशा आहे की हे काहीतरी बदल महाराष्ट्रात घडवतील, तर त्यांना मी एक पत्र लिहून पाठवणार आहे आणि मला दिलेली सगळी जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, ज्याच्यात या सगळ्या गोष्टी की बाबा पतसंस्थेत 100 कोटीच्या आसपास त्यांचे आहेत, घरी 13 किलो सोनं आहे आणि जी माहिती ज्या पद्धतीने मला दिली गेली ती सगळीच्या सगळी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हो ना अभिजित, तुला मला 10 ग्रॅम घेताना आपल्या नाकात दम येईल, पण यांच्याकडे 13 किलो सोनं पडलंय घरात. तर हे फार विचित्र आहे. पण मला एक गोष्ट ताई तुम्हाला विचारायची आहे की हे इतके सहजी पण शक्य नसतं झालं म्हणजे. आणि काय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्याच्याकडे येत आहेत जात आहेत, हे अधिकाऱ्यांच्या आणि यंत्रणांच्या डोळ्याखालून सुटलं असेल असं मानायला आपण तयार नाही, कारण तेवढी यंत्रणा, पोलिसी यंत्रणा आपल्याकडे तेवढी मजबूत आहे. तरी सुद्धा याचा सगळा उद्योग जो आहे खरातचा तो इतकी वर्ष बिनधोकपणे सुरू राहिला. तुम्ही असं म्हणालात की काही अधिकारी सुद्धा यात गुंतले, अधिकाऱ्यांनी सुद्धा खरातला पैसे पुरवलेले आहेत, अधिकारी सुद्धा याच्याशी आहेत. काय नेमकं ते प्रकरण? नाही,
नाही, कसं आहे की आता समजा तिथे एकनाथ शिंदे गेले, तिथे तटकरे गेले, तिथे दीपक केसरकर गेले, ते सगळ्यांचे फोटो देखील तुम्ही माध्यमांनी दाखवलेच हो, आहेत. हो. तर आता लोकांना काय वाटतं, अरे सगळे बडे बडे नेते जात आहेत, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाहीये आणि माणसाचा विश्वास बसतो आणि ते तिथे जातात. आत्ताच्या घटकेला मला ज्या अधिकाऱ्यांची माहिती मिळाली आहे ना, ते त्यांना मदत करतात आत्ता. बापरे. म्हणजे आता जेलमध्ये असताना त्यांना वकील पुरवणं, त्यांना पैसे पुरवणं, त्यांचं सगळं हे करणं. आता कारण फाईट तर करावं लागेल ना त्यांच्या बाजूने कोणाला तरी. तर ते सगळं पुरवण्याचं काम हे अधिकारी करतायत, जे एक डेप्युटी कलेक्टर आहेत आणि मुंबईत कार्यरत आहेत. बर. असे लोक जर त्यांना मदत करत असतील, आता काय बोलायचं अशी परिस्थिती झाली. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट जी समोर आली ती म्हणजे इतके मोठ्या प्रमाणामध्ये VSR सोबतचे फोटो. तो एक मला म्हणजे यातला सगळ्यात वेगळ्या अँगल द्वारा मला वाटलं VSR सोबतचे फोटो खराच जे आलेले आहेत. नाही, त्याच्यात अमोल मिटकरींनी जे ट्विट केलंय ते पण तितकंच गंभीर आहे. आणि मला असं ऍक्च्युली कसं झालं माहितीये अभिजित, मी आता एवढे वर्ष अजित पवारांबरोबर मी किती लढले तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. तर पण फक्त जेव्हा ते गेले ना, पहिली शंका माझ्या मनात आली होती की म्हणजे मला जेवढं वाईट वाटलं तर तटकरेंना कसं वाटलं नाही, प्रफुल्ल पटेलना कसं वाटलं नाही. आणि पहिल्या दिवशीपासून ही शंका माझ्या मनात होती. आणि ती जेव्हा आज अमोल मिटकरींचं ते ट्विट पण मी बघितलं, मला तेच वाटतंय की म्हणजे हा योगायोग आहे का, असू शकतो का की बाबा रुपाली चाकणकर तिथेच जायच्या, सुनील तटकरे तिथेच जायचे, त्याच अशोक खरातांचे आणि VSRचे संबंध आहेत. आणि अगदी हे जे अघोरी प्रकार झाले, ती अजित पवारांच्या घराच्या बाहेर जे काही भानामतीचे प्रकार केले गेले, एवढंच नाही तर ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी एका माध्यमाच्या रिपोर्टर थ्रू मला असं कळलं की जो मेन बारामतीचा रस्ता आहे त्याच्यामध्ये तिथे काही करणी केलेली होती, असं जेव्हा त्या अतिशय सिनियर रिपोर्टर कडनं कळलं तेव्हा मला असं वाटलं की खरंच काय आहे हे सगळं. आणि आज असं पण वी आर जस्ट जॉईनिंग द डॉट्स की एकच हा काही योगायोग आहे का, शंका तर येणारच ना, आपण सुद्धा माणसं आहोत. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे जर असेल आणि खरी चौकशी याची करायची असेल तर 25 जानेवारी ते 31 जानेवारी हे यांच्या CDRची यांची तपासणी या खरातांची झाली पाहिजे. अच्छा, ओके. अजून एक हे फार महत्त्वाचं आहे की 25 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंतचे सगळे CDR तपासले पाहिजेत. कारण की आपल्याला कल्पना आहे की 28 जानेवारीला अजित पवारांचा अपघात झालेला होता, त्या आधीपासून काही घडलं आहे का, काही डॉट्स आहेत का, ते सुद्धा जोडले गेले पाहिजेत. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने पैसे आणि माया संपत्ती जमा केली इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी, ज्याचा उल्लेख तुम्ही पण केलात. पाथर्डी असेल, शिर्डी असेल, नगर असेल, नाशिक असेल, सिन्नर असेल. एवढी माया म्हणजे मी शॉक झालो की ही काही 100 कोटींची जमीन आणि काय फार्म हाऊसेस आणि गाड्या आणि या सगळ्या गोष्टी, तर हे केवळ भक्तांच्या देणग्यांवर होऊ शकत नाही ना, म्हणजे फ्रँकली. नाही, तेच सांगते ना मी, हे शक्यच नाहीये. त्यांचं तर म्हणे ते जे फार्म हाऊस आहे ते कमीत कमी 35 कोटीचं आहे आणि त्याच्यात टर्कीमधनं अमुक मागवलं, अमुक ठिकाणून अमुक मागवलं, असे सगळे प्रकार आहेत. म्हणजे आताच्या घटकेला मी ज्या जमिनी त्यांच्या पूर्ण बाहेर काढल्या आहेत, म्हणजे माझ्याकडे जे मी नाही काढल्या, म्हणजे मला ते जे डिटेल्स मिळालेत त्याच्यात एवढे सातबार आहेत, एवढे ठोकळा. त्याच्यात 10 ठिकाणी, काही ठिकाणी एका गावात 6 ठिकाणी जमिनी आहेत, एका गावात 10 ठिकाणी आहेत, तर पाथर्डीमध्ये 27 ठिकाणी त्यांच्या जमिनी आहेत. 27. नाशिकमध्ये आहे, शिर्डीमध्ये आहे. ती सगळी गावांची अख्खी यादीच मी वाचून दाखवली होती. त्या सगळ्या ठिकाणी त्यांची संपत्ती आहे, म्हणजे त्यांच्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तर नॉर्मल साधा माणूस जो मे बी मर्चंट नेव्ही असो, कुठेही असो, जो नोकरी करत असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात जरी तो कितीही उच्च पदावर असला तरी इतक्या माया जमा करणं शक्यच नाहीये त्यांना. तर या सगळ्याच गोष्टीचा खुलासा मी आज केला होता आणि अजूनच येतच राहणार आहे ते सगळी इन्फॉर्मेशन. कारण आपण एकदा बोलायला सुरुवात केली की सगळीकडनंच माहिती पोर होत जाते आणि ती आता लोकांपर्यंत आणणं गरजेचं आहे.
निश्चितपणे ताई, फक्त मला एक गोष्ट जाणून घ्यायची की ऑकल्ट म्हणजे तंत्रमंत्र हे जे काही करणी वगैरे हे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत आपल्याकडे, तर त्याच्यावरती बंदी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जादूटोना विरोधी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी अंधश्रद्धा विरोधी कायदा सरकारने मंजूर केलेला आहे. आणि हा तंत्रमंत्र आणि त्या सगळ्या गोष्टी करणारा हा काय आता त्याला काय म्हणायचं, भोंदू बाबा होता. आणि त्याच्या भोंदू नको म्हणूया आपण, कारण भोंदू कोणाला म्हणता येईल की बाबा जर फक्त पैसे काढण्यासाठी की बाबा आता अभिजित माझ्याकडे आला, त्याची काही अडचण आहे, तर अभिजितला काहीतरी खोटं नाटं सांगून त्याच्याकडनं पैसे उकळले, त्याला आपण बोंधू बाबा म्हटलं तर ठीक आहे. हा विकृत आहे, इज अ मेनियॅक, इज अ पर्वर्ट मेनियॅक. पण ही जी विकृती आहे तुम्ही म्हणताय ती, अशा पद्धतीच्या विकृत माणसांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यातले नेते जातात, म्हणजे कोणाचा फोटो नाहीये असं शोधायला लागेल अशी परिस्थिती आहे. फक्त मला खात्रीने सांगता येईल की 2 लोकांचे फोटो त्यांच्यासोबत नाहीयेत. त्यातले एक आहेत म्हणजे जे जबाबदार पदांवरती, राज्याच्या प्रमुख पदावरती बसलेले देवेंद्र फडणवीस, ते त्यांचे फोटो नाही आहेत. अजित पवारांचे फोटो नाही आहेत. त्यांनी असल्या कुठल्याही बोंदूगिरीला, असल्या बाबागिरीला, असल्या काय विकृतीला थारा दिलेला दिसत नाहीये. पण राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर बाकीचे मंत्रिपदावर राहिलेले लोक आहेत, दीपक केसरकर, धनंजय मुंडे, काय मी आता ऐकलं की विखे पाटलांचं पण नाव त्याच्यामध्ये आलेलं होतं, किंवा हा, आणि काय रुपाली चाकणकर आणि अधिकारी आणि नेते, हे काय म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीच्या इतक्या मोठ्या पदावरच्या लोकांना ह्या अशा लोकांची गरज का भासते? काय वाटतं तुम्हाला? हे नाही, ते उष्ण जल आहे ना, तर त्याची मला वाटतं ह्या सगळ्या विकृत लोकांना याची सगळी ती गरज लागतेच. आणि दुःख या गोष्टीचं होतं की बालाजी सारख्या तिरुपती बालाजी देवस्थानाच्या ट्रस्टी ते हेलिकॉप्टर पाठवून यांच्याकडनं ते जल घेऊन जायचे. म्हणजे मला तर तेच वाटतं की आपली देवस्थानं कोणाच्या हातात आहेत आणि कुठली आहेत, कोण आहे ती माणसं. तर एकदमच हॉरिबल चाललंय जे सगळं चाललंय ते. आणि मला सगळ्यात धक्का आणि बसला, अभिजित, मी तुम्हाला तो एक व्हिडिओ पाठवते. त्याच्यात रुपाली चाकणकर म्हणतात की आषाढी एकादशी आत्ताच झाली आहे, गुरुपौर्णिमेचा तो व्हिडिओ आहे, आणि त्याच्यात ते म्हणतात की आषाढी एकादशी आत्ताच झाली आहे, ज्यांना पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही त्यांनी इथे येऊन आज यांचं दर्शन घ्यावं. पांडुरंग आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीला, अशोक खरातांच्या पत्नीला बघून म्हणतात त्या की पांडुरंग आणि रुक्मिणी तुमच्या इथे आहेत. काय बोलताय? काय म्हणजे काय? त्या बोलण्याला काही अर्थ आहे का? गेले 3 दिवस झाले ताई हे सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्यांचे किती निकटचे संबंध होते हे पण समोर आले. त्या केवळ असं म्हणून त्यांनी ट्विट टाकलेलं आहे. आता मी म्हणजे ज्यावेळेला आपण त्यांच्याबद्दल बोलतोय त्यावेळेला मी असं शोधत होतो की त्या कुठे आहेत, तर त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसलेल्या नाही आहेत गेल्या 3 दिवसामध्ये. पण 18 तारखेला त्यांनी ट्विट केलेलं आहे यांच्याबद्दल, म्हणजे यांना अटक झाल्यानंतर, त्या खरातला अटक झाल्यानंतर त्यांनी ट्विट काय केलं की त्यांचं ट्विट असं आहे की शिवानिका संस्थान हे मंदिर महादेव देवस्थान ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्तानं आम्ही तिथे गेलो, ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो, ज्यात सामाजिक अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांचे वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला कल्पना नाही. आता त्या व्हिडिओमध्ये काय नावाने त्यांना हाक मारतायत ते दिसते, आणि इथं मात्र त्या म्हणतात की कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला माहिती नाही म्हणतात, आणि आता जे आरोप आहेत त्याबद्दल पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. आता त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा एकच मिनिट आहे, त्याच्यानंतर त्यांनी गुढीपाडव्याचा पण ट्विट केलाय कालचा फोटो, आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलेला आहे त्यांचा फोटो, अध्यक्ष राज्य महिला आयोग, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस. त्याच्यानंतर त्यांनी आज पण एक ट्विट केलेलं आहे 2 तासांपूर्वी, 14 तळे सत्याग्रहाच्या निमित्तानं त्यांनी विनम्र अभिवादन केलंय बाबासाहेबांना, आणि तरी सुद्धा त्या समोर येऊन सांगत नाहीयेत, समोर येऊन बोलत नाहीयेत, त्यांच्या पक्षातलं कोणी त्यांच्याबद्दल बोलत नाही. काय हे कसं आहे की आता महिला याच्या आयोगाच्या अध्यक्षा कोणाच्या पायावर डोकं ठेवतात? एका माणसाच्या, त्याला ते व्हॉटेव्हर तुम्ही सांगा, आपण आपल्या वडिलांच्या असं म्हणजे नमस्कार करू, पाकून नमस्कार करू वडिलांना, पण तिसऱ्या माणसाच्या कितीही मोठा असो तो, आपण त्याच्या पायावर डोकं ठेवू का? बरोबर. आणि दुसरा प्रश्न, आपण कोणाला भरवताना केक कोणाच्या परपुरुषाच्या तोंडात असा केक मी तरी कधी भरवणार नाही, आणि कोणी भरवलेला मी खाणार नाही, मी माझ्या हातात घेईन. पण हे सगळे जेव्हा आपण बघतो आणि त्यांच्याशी बोलण्याची पद्धत म्हणा, हे सगळं, आता जर त्या म्हणत असेल की मी फक्त त्या ह्याच्या ऑर्गनायझेशनवर एक माझं पद होतं आणि माझा त्यांच्याशी वैयक्तिक जीवनाशी संबंध नाही, पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी का होतात?
माझ्याकडे असंख्य फोटो आलेत, असंख्य. त्याला काही लिमिटच नाही, तेवढे फोटो आलेत. प्रत्येकाला तुम्ही काय करत होतात मग? नुसते त्यांच्या अगर संघटनेवर होतात तर. आणि आता जर त्यांचे ते 2 दिवस ठीक आहे, त्यांना कुठे जाताही येणार नाही आणि याच्या पुढे मला तर वाटत नाही त्यांना महाराष्ट्रात कोणी बोलवेल सुद्धा. तर आताच्या घटकेला महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन अशी व्यक्ती आम्हाला आयोगावर अध्यक्ष म्हणून नको, अशी आता म्हणण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की 24 तासात त्यांचा राजीनामा घेतला, राजीनामा पण नाही, यांना बरखास्त केलं पाहिजे. आणि जर केलं नाही तर मोठं आंदोलन उभं करून यांना हात धरून फरफटत बाहेर काढायला पाहिजे. कारण एका प्रकरणात नाही, वारंवार आपण बघतो. मग ते आपल्या वैष्णवी हगवणे प्रकरण असो, त्याच्यात सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण बघितलंय या सगळ्या ज्या कॉम्प्रोमाइजेस आहेत ती एकदा आणि अनेकदा करताना आपल्याला जेव्हा दिसत आहेत त्या आयोगाच्या अध्यक्ष होण्याच्या पात्रतेच्या नाही. पण अशा म्हणजे इतका मोठा वाद आणि इतका मोठा विवाद झाल्यानंतर पण का कारवाई होत नसेल? अजून पण त्यांच्याबद्दल कारवाई होत नाही. प्रदेशाध्यक्षांना विचारलं आज त्यांना, माननीय सुनील तटकरे, दुसरं काही नाही. तटकरे आज तर तू बघितलं असेल ना की कशी छान त्यांनी पळ काढला. त्यांना माध्यमांनी आताच काही थोड्या वेळापूर्वी जेव्हा विचारलं रुपाली चाकणकरांबद्दल तर त्यांनी पळ काढला. म्हणून मी आताच ट्विट केले 10 मिनिटापूर्वी की बाबा तुम्हाला काय जिथे पळ काढायचंय काढा, यावेळेस आम्ही तुम्हालाही सोडणार नाही आणि त्यांना तर अजिबात नाही. तुम्हाला काय आतापर्यंत प्रत्येक पदोपदी तुम्ही त्यांना वाचवत आलात आणि आज तर तुमची ततपप होताना आम्ही बघितली आहे. तर याच्या पुढे मात्र तुम्हाला आम्ही वाचवू देणार नाही, तुम्हालाही नाही आणि त्यांनाही. पास झालं आता हे सगळं. हे मला असं वाटतं की बघा, त्यांचा राजीनामा खरं तर 3 दिवसात व्हायला पाहिजे होता. पण सुनेत्रा पवार नवीन आहेत, आता त्या 1-1.5 महिन्यात झालं त्या पदावरती आलेल्या आहेत. राज्य सरकारच्या पदावरती जर कोण असेल तर त्या काय रुपाली चाकणकर आहेत, राज्य महिला आयोगावरती, आणि इकडे महिलांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. आता मुद्दा असा आहे की ज्याला महिलांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे, अशा बाबाशी संबंध असल्याचे थेटपणे त्यांचे काय फोटोज आणि व्हिडिओज समोर येत आहेत. त्या तिथल्या ट्रस्टवरती पण आहेत. आणि त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांच्या चौकशांमध्ये, तर अशी मागणी होतीये की रुपाली चाकणकरांची पण चौकशी झाली पाहिजे या प्रकरणामध्ये. तुमचं काय मत आहे? अगदी कारण जे आपण बघितलं, आता कोणी महिला आयोगाच्या अध्यक्षा या कोणाचे कुठलेही कोणी किती मोठे असो, त्यांचे पाय धुतानाचे जेव्हा मी व्हिडिओ बघतोय ना, माझा संताप होतो की हे काय आहे, ही किती घाण. आणि तुम्हाला काही अक्कल नावाची वस्तू परमेश्वरांनी दिली आहे की नाही, आणि जर नसेल दिली तर तुम्ही त्या पदावर बसू शकत नाहीत. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा बघते ना मी, मला खरंच कीव करावीशी वाटते त्यांच्या बुद्धीची. पण या सगळ्या पद्धत म्हणजे ठीक आहे की म्हणजे आता त्या काही समोर येत नाहीये, त्या काही बोलत नाहीयेत, पण ह्या सगळ्यामध्ये त्यांनी वाचवण्याचा पण प्रयत्न केल्याचं समोर आलंय ना, की ज्या 1 वर्षभरापूर्वी ज्या खबरदार पुढारी या प्रकरण म्हणजे एक छोटं माध्यम आहे तिथलं, त्याने तेवढंच नाही. आता माझ्याकडे आणि जी प्रकरणं आली आहेत, आज का 6 महिलांनी सुद्धा त्यांची कंप्लेंट केली होत्या, आयोगाकडे कंप्लेंट केल्या होत्या, त्याला सुद्धा दाद दिली नाही, ती सुद्धा प्रकरणं दाबली पोलिसांना सांगून. एवढंच नाही तर एक दिवटे नावाचा एक होता, त्याचा मला विकास दिवटे, इफ आय एम नॉट मिस्टेकन, त्याचं शिर्डी पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट रजिस्टर म्हणजे ती चौकशी चालू होती, ती देखील बंद करण्यात आली. आणि ती फाईल रिओपन करण्यासाठी मी आता दातेंकडे तो अर्ज देणार आहे की ती फाईल रिओपन करा, म्हणजे त्याच्या मागे सगळं झालेलं षडयंत्र कळेल. तर त्या माणसाला अक्षरशः, आणि 2 केसेस सुइसाइडच्या झाल्यात याच मॅटरमध्ये. या सगळ्या गोष्टी रिओपन झाल्या पाहिजेत आणि सगळी चौकशी योग्य ती झाली पाहिजे. पण आता मला ना थोडी आशा आहे, कारण सदानंद दाते जे आले महाराष्ट्राचे डीजी म्हणून, त्यांच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे. खरं आहे. सदानंद दाते हे फारच म्हणजे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते त्यांच्या कमिटमेंटसाठी ओळखले जातात. खूप स्वच्छ
आणि खूप सनदशीर मार्गाने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. NIA प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळेच आणि मला असं वाटतं की हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी थेट दाते सरांकडे सोपवलेलं होतं आणि त्याच्यानंतरच ही सगळी चक्र हल्लेली आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती कारवाई झालेली सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. आता एक थोडे शेवटाकडे माझे प्रश्न आहेत की ज्या पद्धतीची राजकीय गणितं याच्यात आहेत बघा, असं आहे की ज्या वेळेला काय उपमुख्यमंत्र्यांचाच व्हिडिओ येतो, ज्यावेळेला अर्ध कॅबिनेटच त्याच्यामध्ये दिसतं त्या व्हिडिओमध्ये आणि फोटोंमध्ये, त्यावेळेला तुम्हाला त्यांच्याशी कुणाकुणाचे काय संबंध होते हे जर तपासायचं असेल आणि जर त्याचे लागेबांधे तपासायचे असतील तर हे फार कठीण काम आहे. मला काय विचारायचं तुमच्या लक्षात येत असेल की या सगळ्यांना पण तुम्हाला चौकशीच्या घेऱ्यात घ्यावं लागेल का? आता ती हिंमत दाखवणार का? आणि तसं जर झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं काय एका पद्धतीचं असं गूढ प्रकरण समोर आल्यासारखं होईल ते. तर तुमची काय मागणी असणार आहे? आता हे जे नेते, आता आपल्याला तर कल्पना आहे की कुणाकुणाला ऑकल्टच्या बद्दलचे काय कुणाचे लागेबांधे आहेत, कुणाला काय वाटतं त्या तंत्रमंत्र विद्येबद्दल, तसं फॉलो करणारे कोण नेते आहेत आणि काय बाकी सगळ्या कित्येक चर्चा या सगळ्या वर्तुळात असतात. मला खूप हसू एवढ्यासाठी आलं की तंत्रमंत्रावर विद्येवर विश्वास ठेवणारे किती नेते आहेत हे तर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. कोण कुठे गेलं होतं, कुठल्या मंदिरात गेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच माहिती. त्यामुळे मला तर आता मागणी अशी काय करणार अभिजित आपण, कारण हे सगळं त्यांचं गुंतागुंतीचं इतकं घाण राजकारण झालंय ना की आता त्याच्यात काय बोलायचं आपण आपल्यासारख्या लोकांनी, की हे थोडे दिवस चालेल, मग अमुक दाखवतील, कारवाई झाल्यासारखं दाखवतील आणि पुढे ते बंद होईल. जसं आपण पार्थ पवार प्रकरण बघितलं, त्याच्यावर पुढे काहीच झालं नाहीये. आता ते प्रकरण शांत होऊन लोक विसरून जातात. पण हे तरी करू नये, कारण हे सो कॉल्ड लाडका भाऊ, लाडकी बहीण, देवा भाऊ, अमुक भाऊ, सगळ्या भावांना आता जरा डोकं ठिकाणावर आणून की जर खरंच त्यांना काहीतरी वाटत असेल ना, कोणीतरी लाज वाटत असेल, तर या सगळ्या गोष्टीचा खरोखर म्हणजे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. होईल की नाही शंका आहे मला. तुमच्याकडे ताई किती तक्रारी आलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांचं काय करणार आहात? तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, तुम्ही डीजींना भेटणार आहात आणि सोमवारी तुम्ही असं म्हणालात की जर ही कारवाई रुपाली चाकणकरांवर अजून पण कारवाई होत नाही, 18, 19, 20 आता काय उद्या परवा तर म्हणजे सुट्टीचे दिवस आहेत खरं तर, पण काय तुमचं पुढचं हे असणार आहे? नाही, आता 2-3 दिवसात आम्ही चौकशी करून कारवाई करू असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत. मला तर 2-3 दिवस लागतात कशाला हो. 2 दिवस झाले, सगळे पिक्चर्स बघितलेत, व्हिडिओज बघितलेत, सगळं बाहेर आलंय. 2-3 मिनिटात तुम्ही घेतला पाहिजे त्यांना किंवा तुम्ही सॅक केलं पाहिजे त्यांना. पण तसं न करता अजून 2-3 दिवस आम्ही चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ. मला वाटतं आता यांना ना डायलॉग दुसरे सुचत नसावेत किंवा यांना काय बोलावं, कारण ते सगळेच ना आर्टिफिशियल झालंय आता. बोलणं आर्टिफिशियल, डायलॉग आर्टिफिशियल, त्यामुळे त्यांना मनापासून बोलणं काय आता बहुतेक आठवत पण नसेल. तर मला असं वाटतं की 2 ते 3 मिनिटात जी कारवाई व्हायला हवी होती त्याच्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील. दुर्दैव म्हणाल. नाही, निश्चितपणे हे दुर्दैवाची बाब आहे की त्या अशा पक्षामध्ये काम करतात जो पक्ष. मी आता ठरवलंय अभिजित, एकच मिनिट, मी आताच थोड्या वेळापूर्वी मेसेज केलाय, मी वेळ मागतेय सुनेत्रा पवारांची, कारण मी त्यांना आधी कधीच भेटले नाहीये. पण एक स्त्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्याच पक्षातल्या एका बाईंनी असं हे केलं असेल तर तात्काळ तुम्ही त्यांना बरखास्त कराल का, याच्यासाठी मी त्यांची वेळ मागणार आहे. आता बघू ते आज देतील, उद्या देतील, कधी देतील माहित नाही, पण मिळाली की मला खरंच वाटतंय की ती स्त्री म्हणून मला त्यांना जाऊन भेटायचं. निश्चितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाच्याच त्या कार्यकर्त्या आहेत, एका पदावरती आहेत त्या, आणि अशा दोन्ही महत्त्वाच्या पदांवरती आहेत. एक तर महिला आयोगाचं पद आहे आणि दुसरं राज्याच्या राष्ट्रवादीच्या महिलांचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे जबाबदारी सुनेत्रा पवार यांची मोठी आहे. ते काय निर्णय घेतात हे पण बघावं लागेल. पण ज्या पद्धतीची माहिती समोर आलेली आहे, काय ते उष्ण जल आणि प्रे आणि बाकी सगळ्या गोष्टी, उष्ण जल आणि काय, आणि त्याच्यासाठी मरमर करणारे आपले नेते, तर आपण कुठे महाराष्ट्र घेऊन चाललो आहे. आणि अशा पक्षाच्या अजित पवार हे असले थोतांड मानत नव्हते,
त्यांनी अनेकदा जाहीरपणे अशा पद्धतीच्या बुवाबाजी आणि याच्यावरती प्रहार केलेले होते. बाकी अजित पवारांवरती टीका करण्यासाठी 100 गोष्टी होत्या आणि त्यांच्या त्या भूमिकांबद्दल, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबद्दल वारंवार बोललं गेलेलं आहे. आम्ही कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत. पण निश्चितपणे त्यांनी अशा गोष्टींना कधी थारा दिलेला नव्हता. पण अशा गोष्टींना थारा देणाऱ्या व्यक्ती मात्र त्या पदावरती त्यांच्या पक्षात अजूनही आहेत. हे मात्र दुर्दैव आहे. आता कारवाई करू म्हणणारे ती प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी कधी करतायत त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही मुंबई तकची वेळ काढून बोललात त्याबद्दल. तुमची काही मतं असतील, प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.